नमस्कार मंडळी. सध्या मुंबईमध्ये एक मोठं आंदोलन सुरू आहे, मराठा आरक्षण आंदोलन. या आंदोलनामुळे मुंबईत हॉटेल, दुकान, अगदी जेवणाच्या गाड्या देखील बंद झाल्या आहेत. लोकांना त्रास होतोय, पण आंदोलनाचं महत्त्वही खूप आहे. तर चला मग आपण आज खरी परिस्थिती सोप्या भाषेत समजून घेऊया. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी खूप वर्षापासून सुरू आहे. हे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. मागणी आहे की मराठा समाजाला थेट ओबीसी आरक्षणात समाविष्ट करावं. यासाठी जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून मुंबईत उपोषणावर बसलेले आहेत. या ठिकाणी रोज हजारोंच्या संख्येने लोक येऊन पाठिंबा देत आहेत. आंदोलनामुळे मुंबईत काय परिस्थिती? आंदोलन सुरू झाल्यापासून मुंबईत बरीच बंधने आली आहेत. आंदोलनाच्या ठिकाणाभोवती हॉटेल्स, दुकान, मेडिकल शॉप्स आणि फूड ट्रक्स बंद करण्यात आले आहेत. लोकांनी स्वतःहून व्यवसाय बंद ठेवला आहे आंदोलनाला पाठिंबा म्हणून. इतकंच नाही तर जेवणाची व्यवस्था गावागावातून केली जाते. लोक भाकरी, चटणी, पोहे करून ट्रक भरून मुंबईत पाठवत आहेत. आंदोलनकर्त्यांना मोफत जेवण दिलं जाते. रस्त्यावर मोठ्या संख्येने लोक बसलेले आहेत. स्वच्छतेच्या आणि पाण्याच्या अडचणी जाणवत आहेत. मुंबईसारख्या शहरात एवढं मोठं आंदोलन झाल्यामुळे वाहतूक कोंडी, शाळा, कॉलेज बंद आणि लोकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. तर यावर सरकार आणि न्यायालयाची भूमिका. या प्रश्नावर महाराष्ट्र सरकार आणि न्यायालय दोन्ही सक्रिय झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले की आरक्षणाचा निर्णय कायद्याच्या चौकटीत राहूनच होईल. म्हणजेच थेट ओबीसी आरक्षण देणं शक्य नाही, कारण सुप्रीम कोर्टाने मर्यादा घातलेल्या आहेत. पण सरकार प्रयत्न करतंय की कायदेशीर तोडगा निघावा. याच दरम्यान बॉम्बे हायकोर्टाने आंदोलनावर विशेष सुनावणी घेतली आहे. काही संघटनांनी कोर्टात याचिका दाखल केली होती की मुंबईतील हे आंदोलन सामान्य लोकांच्या जीवनावर परिणाम करते. म्हणजेच आंदोलनाचं गांभीर्य सरकार आणि कोर्ट दोन्हीकडे मान्य आहे. यावर लोकांवर होणारा परिणाम. या आंदोलनामुळे सामान्य लोकांना बराच त्रास होतोय. रस्ते बंद असल्यामुळे गाड्या अडकल्या आहेत. शाळा, कॉलेजेस काही ठिकाणी बंद ठेवावी लागली. हॉटेल्स बंद असल्यामुळे बाहेरून आलेल्या लोकांना जेवण मिळणं कठीण झालं. मेडिकल शॉप्स आणि छोटे धंदे बंद असल्यामुळे लोकांना औषधही मिळण्यात अडचण येते. पण यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे लोक स्वतः आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. आंदोलनकर्त्यांसाठी गावागावातून पैसे, धान्य, जेवण, अगदी ट्रक भरून पाणी पाठवलं जातंय. म्हणजे आंदोलन आता लोक चळवळीचं रूप घेत आहे. तर यावर पुढे काय होऊ शकतं? सरकार सतत सांगतंय की कायदेशीर चौकटीत तोडगा काढला जाईल, पण जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेण्याची भूमिका घेतलेली नाही. उलट त्यांनी सांगितलं की हे आंदोलन अखेरपर्यंत सुरू राहील. न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे काही दिवसात निर्णय स्पष्ट होऊ शकतो. मात्र सध्या आंदोलन थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. तर मित्रांनो, आपण पाहिले की मराठा आरक्षण आंदोलनामुळे मुंबईत हॉटेल्स, दुकान, गाड्या बंद आहेत. लोक त्रस्त आहेत. पण समाजासाठी हा लढा खूप मोठा आहे. सरकार आणि कोर्ट या प्रश्नाचं समाधान शोधत आहेत. पुढील काही दिवस महाराष्ट्रासाठी निर्णायक ठरणार आहेत. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.